हाय फ्रेंड्स, मी रागिनी ह्यावेळेस तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नुकताच प्रदर्शित झालेला एक कौटुंबिक मराठी चित्रपट ज्याचं नाव आहे नाळ 2. या चित्रपटाचा पहिला भाग 2018ला प्रदर्शित झालेला होता आणि आता हा दुसरा भाग 10 नोव्हेंबर 2023ला प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटातून मानवी संबंध, कौटुंबिक नाती, त्यांच्यामधली गुंतागुंत, त्याचबरोबर चैतू, चिमी आणि मणी ह्या 3 भावंडांमधलं प्रेमाचं नातं किंवा त्यांच्या प्रेमाची शक्ती त्यांच्या जगातून किंवा म्हणूया आपण त्यांच्या दृष्टीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या चित्रपटात पुढे काय घडतंय हे बघण्यासाठी जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. या चित्रपटाकडे वळण्यापूर्वी आपण ह्याच्या आधीच्या भागाची कथा थोडक्यात जाणून घेऊया, म्हणजे पुढच्या भागाची लिंक लागेल. तर चित्रपटाच्या पहिल्या भागात चैतन्य ह्या 8 वर्षाच्या खोडकर मुलाची कथा दाखवली आहे. नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्रातल्या विदर्भातील एका दुर्गम खेड्यात तो आणि त्याचे आई वडील स्थायिक झालेले असतात. त्याचे वडील एक लहान जमीनदार असतात आणि आई प्रेमळ आणि काळजीवाहू असते. अशा पालकांच्या लाडामुळे चैतन्य त्याच्या भावनिक जगाशी संलग्न राहू शकतो. पण ह्या मुलाच्या जीवनात एक वाईट वळण येतं जेव्हा त्याला स्वतःबद्दल एक छुपं सत्य कळतं. त्याला हे कळतं की तो ह्या पालकांचा दत्तक पुत्र आहे आणि त्याचे खरे आई वडील दुसरेच आहेत. त्यामुळे लवकरच तो त्याच्या आईपासून दुरावू लागतो आणि मातृप्रेम अनुभवण्याच्या अनपेक्षित प्रवासात त्याच्या मागे जातो. पण सरते शेवटी कशी का असेना पण हीच आपली आई आहे ही जाणीव त्याला होते आणि इथे हा पहिला भाग संपतो. तर ह्या दुसऱ्या भागाची सुरुवात होते पावसाळ्यातलं एक निसर्गरम्य सौंदर्य दाखवत, ज्यामध्ये घाटातल्या रस्त्याने प्रवास करणारी एक बस दिसते. त्या बसच्या एका खिडकीतून पावसाचं पाणी झेलणारा एक हात बाहेर येतो आणि मग खिडकीच्या आत एक मुलगा दिसतो, जो असतो आपल्या चित्रपटाचा नायक चैत्या उर्फ चैतन्य, जो आता मोठा झालेला असतो. तो त्याच्या दत्तक आई वडिलांसोबत त्या बसने प्रवास करत पिंपळगावला पोहोचतो. ह्या प्रवासादरम्यान चैत्या खूप खुश असतो. पिंपळगावला पोहोचल्यानंतर त्याचे वडील शंकर त्याची ओळख गावातल्या सगळ्या लोकांची करून देतात. त्या गावात हे लोक चैत्याच्या आत्याच्या घरी राहायला आलेले असतात. तेव्हा चैत्या त्याच्या आत्याच्या नवऱ्याबरोबर म्हणजे त्याच्या मामाबरोबर मतासाठी प्रचार करायला पॅम्पलेट घेऊन गावात वाटायला जातो. तेव्हा मामा त्याला त्या पॅम्पलेटवरचा तो माणूस आजीनाथ लोखंडे म्हणजे त्याचे खरे वडील आहेत असं सांगतो, ज्यांना गावातले सगळे लोक तात्या असं म्हणत असतात. तिथून मामा त्याला तात्यांच्या घरी घेऊन जातो. तेव्हा तिथे पोचल्यावर त्याला स्वतःच्या खऱ्या कुटुंबाची ओळख होते, ज्यात आई पार्वती, जी मागच्या भागात त्याच्या आजीचा मृत्यू झाल्यानंतर आली होती ती, वडील आजीनाथ, एक मतिमंद भाऊ मणी आणि छोटी बहीण चिमी असतात. पुढच्या प्रसंगात आपल्याला कळतं की चैत्याचे वडील शंकर आपल्या कुटुंबाला घेऊन जमिनीच्या व्यवहारासाठी स्वतःच्या मूळ गावी आलेले असतात. शेतावर सौदा करण्यासाठी आल्यानंतर चैत्या त्याची आत्या आणि वडील ह्यांच्यामधलं भावा बहिणीचं खरं नातं आणि प्रेम बघतो आणि ह्यावरून त्यालाही त्याच्या आणि चिमीच्या नात्याविषयी कुतूहल वाटू लागतं. त्याच रात्री पार्वती आत्याच्या घरी तिने बनवलेले मासे घेऊन येते. तेव्हा चैत्या तिला पुन्हा तिच्या घरी सोडून येण्यासाठी हट्ट करतो आणि सुमीचं न ऐकता पार्वतीला सायकलवरून घरी घेऊन जातो. तेव्हा आपल्याला पार्वतीच्या डोळ्यात असणारी चैत्याबद्दलची खरी माया आणि कौतुक दिसतं. घरी पोचल्यावर पार्वती चैत्यालाही जेवायला बसवते. त्याला व्यवस्थित जेवताना बघून आजीनाथलाही त्याचं कौतुक वाटतं आणि तो फार मायेने त्याचं निरीक्षण करताना आपल्याला दिसतो. जेवण झाल्यावर पार्वती मुलांना झोपी घालताना ससा कासवाची गोष्ट सांगते, जे चैत्या आणि मणी ह्यांचं प्रतीक असतं. दुसऱ्या दिवशी सगळे रक्षाबंधन साजरं करतात. तेव्हा आत्या शंकरला राखी बांधल्यानंतर जमिनीच्या तुकड्यात स्वतःसाठी हिस्सा मागते. ह्या गोष्टी बोलून झाल्यानंतर चैत्याला राखी बांधायला आल्यावर चैत्या नकार देतो, कारण त्याला फक्त चिमीकडूनच राखी बांधून घ्यायची असते. तो तिथल्या एका दुकानातून सर्वात वेगळी अशी राखी खरेदी करून घेतो आणि लगेच चिमीच्या घरी जातो. तेव्हा तो आसपास साजरं होणारं रक्षाबंधन पाहतो आणि स्वतः खरेदी केलेली राखी चिमीच्या हातात देत तिच्याकडून बांधण्यासाठी हट्ट करू लागतो. पण चिमी मात्र ती राखी घेऊन मणीकडे जाते आणि त्याला आधीच राखी बांधलेली असतानाही पुन्हा तीही राखी बांधते. त्यांच्यातलं प्रेम बघून चैत्याला थोडंसं वाईट वाटतं. तरीही तो पुन्हा त्या दुकानात जातो आणि दुसरी राखी घेऊन पुन्हा चिमीच्या घरी जातो. पण त्या घराला टाळा असतो, कारण ते सर्वजण पार्वतीच्या माहेरी रक्षाबंधन साजरे करायला गेलेले असतात.
त्याच रात्री चैत्य जेव्हा पुन्हा चिमीकडे जातो तेव्हा ती झोपून गेलेली असते. त्यावेळी पार्वती आठवडाभर रक्षाबंधन चालतं असं त्याला सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी चैत्या चिमीला आणि मणीला सायकलवरून शाळेत सोडतो आणि तिथून शेतात जातो जिथे ट्रेकिंगवाल्या मुलांचा कॅम्प उतरलेला असतो. त्यांच्या बोलण्यातून त्याला समोरच्या डोंगरावर असणाऱ्या पडक्या किल्ल्यात एक विहीर असल्याचं कळतं, जिच्यामध्ये आपल्या मनातली इच्छा सांगितल्यावर ती पूर्ण होत असते. तेव्हा चैत्या चिमीकडून राखी बांधून घेण्याची इच्छा त्या विहिरीला सांगायची ठरवतो. याचा अर्थ तोही तिचाच भाऊ आहे हे तिने मान्य करावं एवढीच त्याची अपेक्षा असते. पुढच्या प्रसंगात शंकर त्याच्या दोन्ही भावांना आणि भावजायांना बहिणीलाही जमिनीचा हिस्सा देण्याविषयी मत मांडतो, पण ती दोन्ही भावंड ह्या गोष्टीला नकार देतात. या मुद्द्यावरून तिन्ही भावंडांमध्ये भांडण होतं. त्याच दिवशी इकडे मणीला शाळा सुटल्यावर शाळेतली मुलं चिडवू लागतात. त्यांना भांडत भांडतच तो घरचा रस्ता धरतो आणि चिमीला मात्र शाळेतच विसरून येतो. ह्यावरून घरी आल्यानंतर त्याचे वडील त्याला ओरडतात आणि शिक्षा करतात. हा प्रसंग बघून चैत्या लगेचच सायकलवरून तिला घेऊन येतो. तिथून तो इतर मुलांबरोबर खेळायला जातो. तेव्हा नुकतीच झालेली त्याची मानलेली बहीण त्याला मणी आणि चिमी ह्यांच्यासोबत वेळ घालव, खेळ, तेव्हा चिमी सुद्धा तुला भाऊ मानायला लागेल असं सुचवते. दुसऱ्या दिवशीपासूनच चैत्या मणी आणि चिमी सोबत खेळण्याचा, त्यांना आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. तो मणीला सोबत करत त्याला प्रत्येक खेळ शिकवू लागतो. त्याच्यातली कमतरता ओळखून त्याला योग्य दिशा दाखवत घडवू लागतो. आता काही दिवसातच तिघांमध्ये चांगली मैत्री होते. त्या दिवसांमध्येच गावची निवडणूकही पार पडते आणि आजीनाथ जिंकतो. त्यावेळी आजीनाथ चैत्यालाही त्याच्या आनंदात सामील करण्याचा प्रयत्न करतो, पण चिमीचं मन मात्र चैत्याच्या बाजूने अजिबात वळलेलं नाही हे चैत्याला त्या दिवशी तिच्या विरोधावरून प्रकर्षाने जाणवतं. पण तरीही त्याने ती राखी अजून जपून ठेवलेली असते, म्हणजे त्याने अजूनही अपेक्षा सोडलेली नसते. मनीने मात्र त्याला पूर्ण मनाने स्वीकारलेलं असतं हे आपल्याला दिसतं आणि इथे मध्यांतर होतं. मध्यांतराच्या नंतरच्या प्रसंगात आपल्याला दिसतं की पार्वतीने शंकर आणि त्याच्या कुटुंबाला त्या रात्री जेवायला बोलवलेलं असतं. जेवण झाल्यावर पार्वती सर्व मुलांना त्या डोंगरावरच्या विहिरीची गोष्ट सांगते. त्या विहिरीत मागितलेली प्रत्येक इच्छा कशा प्रकारे पूर्ण होते हे गोष्ट स्वरूप करून पार्वती मुलांना सांगते. गोष्ट ऐकताच मुलं झोपी जातात. तेव्हा चैत्याच्या स्वप्नात ती विहीर येते जिच्या काठावर बसलेले तिन्ही भावंड दिसतात. काही दिवसांनी गावातल्या मित्रांची क्रिकेटची मॅच असते. तेव्हा चैत्या मणीला विकेट किपिंगचं काम देतो, जे मणी शिकवल्याप्रमाणे चोख करू लागतो. पण समोरचा गट मात्र चिटिंग करत खेळू लागतो, ज्याचा सर्व दोष मणीलाच दिला जातो आणि तो रागवून तिथून निघून जातो. ह्या प्रसंगाने चिमीही चैत्यावर खूप रागवते आणि तीही मणीच्या मागे तिथून निघून जाते. घरी आल्यावर चैत्या ही ती राखी फेकून देतो, कारण आता त्याची सगळी अपेक्षा भंग पावलेली असते. पण तरीही तो पुन्हा स्वतःचं मन वळवत ती राखी उचलतो आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून देतो. पुढच्या प्रसंगात शंकरचे दोन्ही भाऊ आणि भावजया यांना भावी सरपंच आजीनाथने जमिनीच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी म्हणून जेवायला आमंत्रित केलेलं असतं. त्यावेळी पार्वती त्यांना सांगते की मणी 3 वर्षाचा असताना चैत्यासाठी ती गरोदर होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मणीकडे जास्त लक्ष द्यावं लागेल असं सांगितलं होतं. होणारं दुसरं मुलंही असंच गतिमंद असेल ह्या भीतीने त्यांनी ते मूल शंकर आणि सुमीला दत्तक द्यायचं ठरवलं आणि त्या दोघांनीही ते मूल कसंही असलं तरी स्वीकारायचं ठरवलेलं होतं. अशा प्रकारे चैत्या शंकर आणि सुमीचा दत्तक पुत्र झाला होता. एके दिवशी मणी सायकल चालवण्याचा सराव करताना वारंवार पडत असतो. त्याला काही केल्या सायकल चालवताच येत नसते, तरीही तो जिद्दीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. ते बघून तोही सामान्य मुलांसारखाच व्हावा अशी तिची इच्छा चिमी चैत्याकडे बोलून दाखवते आणि तिची ही इच्छा डोंगरावरच्या विहिरीला सांगण्याचा हट्ट त्याच्याकडे करू लागते. तो आधी तिला नकारच देतो, पण तिच्या गोड हट्टामुळे तो तिला त्या विहिरीकडे घेऊन जायला तयार होतो, कारण ती त्याला त्याच्याकडे असलेली राखी बांधून देण्याचं वचन देते. त्याच रात्री चैत्या चिमीला त्याने दुसऱ्या दिवशी विहिरीवर जाण्यासाठी केलेल्या योजनेबद्दल सांगतो आणि ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवायला सांगतो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे चैत्या चिमीला घ्यायला शाळेत पोचतो. ती सुद्धा तयारीतच असते आणि वर्ग सुरू व्हायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून चैत्याकडे येते. पण तिने चैत्याला मारलेली हाक नेमकी वर्गात जाणाऱ्या मणीच्या कानावर पडते आणि तोही त्या दिशेने जाऊ लागतो.
त्यावेळी त्यालाही ह्या दोघांच्या योजनेबद्दल कळतं आणि तोही त्या दोघांसोबत जाण्याचा हट्ट करू लागतो, पण ते मात्र त्याचं न ऐकता त्याला सोडून निघून जातात. आता चैत्य आणि चिमी ट्रेकर्सचा पाठलाग करत डोंगर चढू लागतात. तर तिकडे शाळेबाहेर रडत बसलेल्या मणीला डोंगरावर नेण्यासाठी मित्र मदत करायची ठरवतात. आता तोपर्यंत चैत्य आणि चिमी हळूहळू करत डोंगर चढत असतात. त्यावेळी चिमीने मायेने केलेली चैत्याची काळजी त्याच्या मनाला खूप भावू लागते. तसंच तिकडे मणीला खांद्यावर घेऊन वेगवेगळ्या घोषणा करत त्याचे मित्रही डोंगर चढू लागतात. ही बातमी पंचायत ऑफिसमध्ये बसलेल्या अजिनाथच्या कानावर घातली जाते. तिथे शंकर सोबत इतर मुलांचे पालकही उपस्थित असतात. घाबरून सर्व लोक मुलांना शोधत त्या डोंगराच्या दिशेने जाऊ लागतात. मजल करत चिमी आणि चैत्या त्या डोंगरावर पोचतात आणि गडद जंगलात हरवून जातात. इतक्यात मणी आणि इतर मुलं तिथे पोचतात आणि मग सगळे मिळून बरोबर त्या विहिरीजवळ पोचतात. आता ही तिन्ही भावंड चैत्याने स्वप्नात पाहिल्याप्रमाणे विहिरीच्या कट्ट्यावर बसून आपापल्या इच्छा त्या विहिरीत टाकतात. तेव्हा आपल्याला विहिरीत पडलेली तिन्ही फुलं एकत्र येताना दिसतात. आता सगळी मुलं तिथल्या जवळच्या झोक्यावर खेळत असतात. इतक्यात सगळ्यांचे पालक तिथे पोचतात. शंकर तिथलीच एक काठी उचलून चैत्याला मारू लागतो. तेव्हा त्याची दोन्ही भावंड त्याची बाजू घेत मध्ये पडतात आणि त्याला वाचवू लागतात. हा प्रसंग बघणारी शंकरची दोन्ही भावंड आपापली चूक ओळखतात आणि बहिणीच्या बाबतीत न्याय करायचं ठरवतात. घरी परत जाताना चैत्या कडेवर बसलेल्या चिमीला उद्या त्याच्यासोबत चलण्यासाठी तिच्या आईकडे हट्ट करत खोटं रडायला सांगतो, ज्यामुळे तिची आई चिमीला चैत्यासोबत त्याच्या विदर्भातल्या घरी जाण्याची परवानगी देईल. पण त्याच वेळी चिमी मला कुठं रडताच येत नाही म्हणत नकार देते. सगळे घरी पोचल्यानंतर पावसाला सुरुवात होते. त्यावरून आईने गोष्ट सांगितल्याप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण होतील असा विश्वास मुलांना बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी चैत्या, शंकर आणि सुमी त्यांच्या विदर्भातल्या घरी परतण्यासाठी निघतात. त्यांची रिक्षा थोडी पुढे गेल्यावर चिमीला चैत्याच्या राखीची आठवण होते, जी तिने सांभाळून तिच्या कपाटात ठेवलेली असते. ती पळतच घरात जाते आणि राखी घेऊन बाहेर येते, पण तोपर्यंत रिक्षा बरीच पुढे गेलेली असते. हे सर्व लांबून पाहणारा मणी आपल्या बहिणीची मनातली इच्छा ओळखतो आणि सायकलवर तिला बसवून सायकल चालवत त्या रिक्षाचा पाठलाग करतो. उदास बसलेल्या चैत्याला रिक्षाच्या आरशात मणी आणि चिमी सायकलवरून मागे येताना दिसतात. रिक्षाचा वेग थोडा कमी होतो आणि ते दोघे रिक्षापर्यंत पोचतात. चिमी ती राखी चैत्याला बांधते आणि मग ते दोघे रिक्षा लांब जाईपर्यंत टाटा करत त्याला निरोप देतात. आता चैतू अगदी आनंदी मनाने जाऊ लागतो, पण इकडे चिमीच्या डोळ्यात मात्र पाणी असते. आता मणी आणि चिमी व्यवस्थित घरी पोचतात आणि मणीला सायकल चालवताना बघून त्याच्या आई वडिलांना खूप कौतुक वाटतं. अभिमानाने ते त्याला जवळ घेतात. आता पुन्हा चालत्या बसमधून राखी घातलेला हात बाहेर येतो आणि इथे हा चित्रपट संपतो. नेहमीप्रमाणे नागराज आणि टीमने अतिशय अप्रतिम काम केलेलं आहे. हा चित्रपट अतिशय भावनिक आणि संगीतमय आहे, कारण सुरुवातीपासूनच चैत्य आणि चिमीच्या भावनिक जोडीत तुम्ही गुंतता. त्याचबरोबर लोकेशन, कॅरेक्टर, संगीत हे आपल्याला आपण त्याच गावचा एक भाग असल्याची जाणीव करून देतात. लहान मुलांनी ह्या चित्रपटात ज्या पद्धतीने अभिनय केलेला आहे ते अतिशय अप्रतिम आहे. या चित्रपटात भावाचं बहिणीवर असलेलं बिनशर्त प्रेम अगदी उत्कृष्ट प्रकारे मांडलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी तरी हा एक मस्ट वॉच मूवी आहे. तुम्हालाही मी सांगितलेलं विश्लेषण जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या चॅनलचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी कथा घेऊन. तोपर्यंतसाठी बाय.